सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोणाचे सालगडी आहेत का? काल राज्य उत्पादन शुल्क विभागाची गाडी भेटवस्तू आणि साखरेची पोती वाटप करत सुटली होती। काही पत्रकारांनी त्याचे स्टिंग ऑपरेशन केले आणि त्यांना रंगेहात पकडले। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जणू राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते झाले आहेत। त्यांनी शासकीय सेवा देऊन याला अधूर राहून काम करणे अपेक्षित आहे, मात्र ते तसे करत नाहीत। जिल्ह्याचे प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तशी समज देणे आवश्यक आहे। परिस्थिती सुधारा, नाहीतर जनता आपल्या पद्धतीने त्यांच्या आर्थिक उतरवाला कमी करणार नाही, असा इशारा जनतेतर्फे देण्यात येत आहे। पाटण तालुक्यातील अदानी प्रकल्पाविरोधात 7 गावे आक्रमक। अदानी प्रकल्पामुळे डोंगर पोखरले जात असून त्याविरोधात पाटण तालुक्यातील 7 गावे एकवटली असून त्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली आहे। या कंपनीकडून सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे गावांना धोका होणार की नाही हे प्रशासनाने स्पष्ट करावे, त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या प्रश्नाचे निराकरण करावे, त्यांना विश्वासात घेऊन मगच काम सुरू करावे अशी सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या। शाळेच्या वीज बिलांचा ग्रामपंचायतीवर भार का? अभयसिंह जगताप। मान तालुक्यातील लोकवर्गणी दानशूर व्यक्तींकडून शिक्षणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेले संगणक शाळांमध्ये बसवण्यात आले आहे। तालुक्यात बहुतांश शाळा डिजिटलाइज आहेत, मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना अतिरिक्त निधी मिळत असूनही शाळांच्या वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतीवर का? ग्रामविकास विभागाचा शिक्षण आरोग्य अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असताना तालुक्यातील विभागाकडे साफ दुर्लक्ष का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला। उसाला प्रति टन 3550 दर देण्याची शेतकरी संघटनांची मागणी। जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करता ऊसाचा गळीत हंगाम चालू केला आहे। कारखान्याने 3550 रुपये दर जाहीर करून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळावे। तसेच जिल्हा प्रशासनाने साखर कारखान्याचे चेअरमन व सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांची बैठक तातडीने बोलावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। कराडमधील दोघे 2 वर्षांसाठी तडीपार। शहरातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांच्या टोळीला पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी तडीपार केले आहे। सातारा व सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये संशयितांना 2 वर्षांसाठी बंदी असणार आहे। आशिष उर्फ बाळूराव कुर्ले व 28 राहणार शनिवारपेठ कराड व श्रीधर उर्फ भैया काशीनाथ थोरवडे व 21 राहणार बुधवारपेठ कराड अशी त्यांची नावे आहेत। शनिवारी खंबाटकी घाटात पुणे सातारा महामार्ग जाम। शनिवारी खंबाटकी घाटात पुणे सातारा महामार्ग जाम झाला होता। घाटात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। घाटात रस्त्यावर वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली। घाट ओलांडण्यासाठी 1 तासाहून अधिकचा वेळ लागत होता। दिवाळी निमित्तचा आक्रमणे आपल्या गावी येत असताना त्यांना मनस्ताप सहन करावा लागला। प्रशासनाची उपाययोजना नेहमीप्रमाणे अपयशी ठरली आहे। साताऱ्यात युवकाच्या कानाला लावली बंदूक। साताऱ्यात युवकाच्या कानाला बंदूक लावण्याचा प्रकार घडला आहे। ही घटना गेंडामाळा नाका येथे शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली। शाहूपूर पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित तुला जीवन सोडणार अशी धमकी देत गाडीतून तलवार काढून युवकाच्या अंगावर धावले। साताऱ्यात चहा विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला। पूर्वीच्या वादातून चहा विक्रेत्यावर 11 जणांनी कोयत्याने हल्ला केला आहे। यामध्ये संबंधित चहा विक्रेता गंभीर जखमी झाला आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:15 वाजता विठोबाचा नळ येथे घडली। या प्रकरणी शाहूपूर पोलीस ठाण्यात 11 जणांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेळा पाचोर रस्त्यावरील सोनगाव बस थांबा शेड पडल्याने प्रवाशांची गैरसोय। जावळी तालुक्यातील मेळा पाचोर रस्त्यावरील महत्त्वाचे गाव असलेल्या सोनगाव या ठिकाणी लोकवर्गणीतून बस स्थानक बांधले होते, परंतु दिवाळीच्या तोंडावर काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून हे बस स्थानक पडल्यामुळे ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। कराड येथील सैदापूर कोयना वसाहतीमधून 6.5 लाखांचे दागिने लंपास। 2 वेगवेगळ्या घरफोड्या घटनांमध्ये चोरट्यांनी 6.5 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे। सैदापूर येथील मयुरेश अपार्टमेंट मध्ये दुपारी चोरी झाली। कोयना वसाहतीतील हेरंब सागर अपार्टमेंट मध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडूज मोराळ येथे चोरट्यांचा धुमाकूळ। खटाव तालुक्यातील वडूज मोराळ येथे चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। वडूज येथे चोरट्यांनी किराणा स्टोअरचे शटर उडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला, तर मोराळ येथे दिवसा डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकून 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली आहे। कोरेगाव शहरातील पूर्व भागात बिबट्याचा वावर। कोरेगाव शहरातील पूर्व भागात कुमटे फटा शिंदे कॉलनी भवानी आई मंदिर परिसर आश्रय सरस्वती विद्यालय पुढील बाजू व मागील बाजू परिसरात गुरुवारी रात्री 9 वाजण्या सुमारास बिबट्या दिसला, त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत। वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। मी प्रतिभा शेलार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या आसपास जितके दुकानदार आहेत, कपड्याचे असो, इलेक्ट्रिक दुकान असो किंवा किराणा असो किंवा कंदील असो,
किंवा इतर सर्व खरेदी ही आपल्या आसपासच्या लोकल दुकानदाराकडूनच खरेदी करावी, जेणेकरून आसपासचे दुकानदार आपल्याला कोणत्याही गोष्टीला सहकार्य करतात। जेव्हा आपल्या देशात कोणतंही संकट येतं, आपल्या राज्यावर येतं, शेतकऱ्यांना येतं किंवा पूर येतो, कोरोनाचं संकट आलं, पण तरीही ऑनलाईन खरेदी करणारे जेवढे ॲप्स असतात, कंपन्या असतात, त्या कधीही आपल्या संकटामध्ये आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदत करत नाहीत। त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की दिवाळीची जी काही खरेदी असेल, तुम्हाला मोबाईल वगैरे इतर सर्व ह्या तुम्ही आपल्या लोकल जवळपास असतात त्यांच्याकडूनच खरेदी करावी, ही माझी सर्वांना विनंती। मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण, पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।